अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। कधी विचार केलाय का, देवासमोर उभं राहिल्यावर डोळ्यात पाणी का येतं, शब्द का अडकतात, मन का भरून येतं? हे नेमकं का आहे, शुभ की अशुभ? देवपूजा करताना किंवा देवासमोर काही मागताना डोळ्यात पाणी येणं हे साधारण 3 कारणामुळे होतं। आपण दिवसभरात खूप काही सहन करतो, त्यामुळे देवासमोर उभं राहिले की मन मोकळं होतं। आपण दिवसभर केलेलं काम, तणाव, दुःख, आनंद सगळं बाहेर येतं, त्यामुळे डोळ्यामध्ये पाणी येतं। जेव्हा मनातून खरी भक्ती येते तेव्हा शरीर आपोआप रिॲक्ट होतं। असं म्हणतात, जेथे शब्द कमी पडतात तेथे अश्रू बोलतात। देवाजवळ बसल्यावर मन शांत होतं आणि शांततेत कधी कधी डोळे पाणवतात। ही एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा आहे। भारतातील संत जसं संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांनी सांगितले आहे, भक्तीमध्ये अश्रू येणं म्हणजे थेट देवांशी जोडलं जाणं। म्हणजेच देव तुमचं ऐकतोय, तुमचं मन शुद्ध आहे, तुमची प्रार्थना मनापासून आहे। देवासमोर आलेला प्रत्येक अश्रू ही कमजोरी नाही, भक्तीचं सर्वात मोठं चिन्ह आहे। म्हणजेच डोळ्यामध्ये अश्रू येणं अशुभ नाही, शुभ आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच अनेक आध्यात्मिक कथा हव्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।